गेल्या हंगामात विहामांडवा गावातून काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना भूलथापा मारून ऊस नेला, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे ऊसाचे बिलाचे पैसे न मिळाल्याने काल पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली माजी प्रादेशिक सहसंचालक व प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय भूविकास बँक औरंगाबाद यांना भेटून निवेदन देण्यात आले। या बाबतीत माहिती अशी की पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सन 2023 ते 24 मध्ये खडकपूर्णा ॲग्रो लिमिटेड संचलित सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना माणिकनगर या कारखान्यात शेतकऱ्यांनी ऊस दिला असून 16 जानेवारी 2024 पर्यंत शेवटपर्यंत शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्यापपर्यंत दिलेले नाही। शेतकऱ्यांचे कारखाना चेअरमन, मुख्य व्यवस्थापक, शेतकी अधिकारी फोन उचलत नाहीत। बऱ्याच शेतकऱ्यांना खोटे चेक देऊन फसवणूक केली आहे। सदर शेतकऱ्यांनी बँकेत चेक जमा केल्यास ते चेक रिटर्न आले आहेत। बँकेत कारखान्यांच्या खात्यांवर पेमेंट नसल्यामुळे चेक रिटर्न आले आहेत। तर या कारणांमुळे शेतकरी खूप त्रस्त झाला असून जर 20/6/2024 वार गुरुवारपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाचं पेमेंट शेतकऱ्यांना मिळालं नाही तर पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कारखान्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, माजी सरपंच राजू शेख यांनी दिला असून या कारणाने जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास या सर्वस्वी जबाबदार प्रादेशिक कार्यालय सहसंचालक औरंगाबाद व खडकपूर्णा ॲग्रो लिमिटेडचे चेअरमन, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मुख्य कार्यकारी शेतकीय अधिकारी हे जबाबदार राहतील असं दिलेल्या निवेदनात म्हटलं। या दिलेल्या निवेदनावर पैठण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, औरंगाबाद।